नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BCS नंतर प्लेसमेंटसाठी काय करावं. बघा, बरेच जण काय BCS करत आहे किंवा झालेलं आहे, तर त्यांना जी आहे प्लेसमेंट अजून मिळाली नाही. तर त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट मिळण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं, त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया की काय केलं पाहिजे की ज्याने तुम्हाला BCS नंतर चांगली प्लेसमेंट मिळेल. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की जे मुलं करत नाहीत तो आहे स्टार्ट अर्ली. बघा, तुम्हाला जी आहे प्लेसमेंटची तयारी जी आहे ती BCSच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातच सुरू करायची आहे. फायनल इयरचं वाट तुम्हाला बघायची नाहीये, शेवटच्या वर्षाची वाट बघायची नाहीये. तुम्हाला कमीत कमी दुसऱ्या वर्षात, पहिल्या वर्षात जर नसेल जमत पण सेकंड इयरमध्ये तुम्हाला याची तयारी सुरू करायची प्लेसमेंटची. मग त्यामध्ये तुम्हाला जे इंटरव्ह्यूची तयारी करायची किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट असतात, त्या टेस्टची तयारी करायची, मॉक इंटरव्ह्यूज देऊ शकता किंवा जसं की तुम्ही करिअर फेअर्स असेल, वर्कशॉप असेल, तर हे तुम्ही अटेंड करू शकता. त्यामध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होत असतात. तुम्हाला सगळ्यात आधी सुरुवात जी आहे ती दुसऱ्या वर्षातून कमीत कमी तिथून सुरू करायची आहे. त्यामध्ये मग इंटरव्ह्यूची वगैरे तयारी सुरू करायची आहे. बघा, आणि त्यानंतर जे पण तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे, बघा आता मी जे तुमचं कॉलेजमध्ये काय शिकवतं त्याचं नाही सांगत आहे. जे प्रॅक्टिकल नॉलेज असतं, प्रोजेक्ट्स असतात, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा पण तुम्ही प्लेसमेंटला जाताल तेव्हा तुमचे तिथे मार्क जास्त बघितले जात नाही. तिथे प्रॅक्टिकल नॉलेज काय तुम्हाला ते विचारलं जातं. जसं तुम्हाला तिथे काही सिच्युएशन दिली जाते आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे किंवा कोडिंग असेल ती तुम्हाला सॉल्व्ह करायची असते. तर तेव्हा तुमचं कॉलेजचं नॉलेजपेक्षा तुमचं जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो तो खूप महत्त्वाचा येत असतो. तर तेव्हा तुम्हाला आधीपासूनच याची जी स्किल आहे प्रॅक्टिकल नॉलेजची ती तुम्हाला घ्यायची आहे. किंवा तुम्ही बघा काही कोर्स करू शकता, एक्स्ट्रा कोर्स करू शकता तुम्ही, किंवा इंटर्नशिप पण खूप महत्त्वाची ठरते. आताच्या जमान्यामध्ये इंटर्नशिप ही खूप महत्त्वाची, कारण तुमच्याकडे आधी कोणताही एक्सपिरियन्स नाही राहत. आता तुम्ही समजा BCS करत आहात पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही. कंपनी काय म्हणते का आम्हाला एक्सपिरियन्सवाला कॅन्डिडेट पाहिजे. आता तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही तर तुम्हाला इथे कंपनी घेत नाही. पण जर तुम्ही इंटर्नशिप केलेली असेल तर इंटर्नशिपचा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो हे कंपनी मान्य करतात आणि ते तुम्हाला तिथे ॲक्सेप्ट करता, जॉब देत असतं. तर इंटर्नशिप जर करता येत असेल तुम्हाला तर नक्की करा. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम तुम्हाला पुढे चालून येणार नाही. त्यानंतर बघा, जसं मी इंटरव्ह्यूचं सांगितलं, इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा ठरत असतो जेव्हा पण तुम्ही प्लेसमेंटसाठी जाता. कारण IT सेक्टर असं आहे जिथे इंटरव्ह्यू सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. कारण इथे तुमचा जॉब आणि जे पॅकेज असतं ते ठरत असतं इंटरव्ह्यूमध्ये. जेवढं चांगलं परफॉर्म तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कराल तेवढं पॅकेज तुमचं वाढत असतं. आणि इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला सेकंड इयर पासूनच तयार करायची आहे. तिथूनच तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. जसं तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज देऊ शकता किंवा कोणकोणते क्वेश्चन विचारले आता इंटरव्ह्यूमध्ये याची प्रॅक्टिस करू शकता. आता जर तुमच्याकडे कोणी नसेल समजा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तर तुम्ही मित्रांची हेल्प घेऊ शकता किंवा फॅमिली मेंबर असेल त्यांची पण हेल्प घेऊ शकता. त्यांना सांगायचं की तुम्ही मला इंटरव्ह्यू घ्यायचा तर त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारा. ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतील. तर अशा प्रकारे तुम्हाला जे इंटरव्ह्यूचे जे स्किल आहे त्यामध्ये तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करायची, प्रॅक्टिस करायची आहे. कसं बोलायचं, काय, त्यानंतर प्रेझेंटेशन वगैरे कसं द्यायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकून घ्यायच्या. त्यानं तुम्हाला प्लेसमेंट मिळण्यास खूप सोपं जातं. त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे तुमचा जो रिझ्यूमे आहे आणि पोर्टफोलिओ हा चांगल्या पद्धतीने तुम्हाला बिल्ड करायचा. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, की जेवढे पण तुम्ही आतापर्यंत अचीव्हमेंट केलेले आहे, प्रोजेक्ट्स केलेले आहे किंवा तुमचे जे स्किल आहे, एक्सपिरियन्स आहे, तर हे तुम्हाला दाखवायचं. मग ते पोर्टफोलिओमध्ये तुम्ही दाखवू शकता. तर पोर्टफोलिओमध्ये दाखवण्यासाठी तुम्ही वेबसाईट बनवू शकता. वेबसाईटवरती मग तुम्ही तुमचे जे पण अचीव्हमेंट्स असेल, प्रोजेक्ट केलेले असेल ते शोकेस करू शकता किंवा स्किल कोणकोणते, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे दाखवू शकता. आणि आता तुम्हाला जर वेबसाईट बनवायची असेल तर वेबसाईट बनवणं तसं पण खूप सोपं झालेलं आहे. AIच्या मदतीने तुम्ही 5 मिनिटांमध्ये बनवू शकता. तर तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ते पोर्टफोलिओ पण खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल तेव्हा तुम्ही तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो त्यांना दाखवू शकता. तर त्याच्यामुळे काही एक्स्ट्रा एक्सपिरियन्स जो तुमचा आपण काय म्हणतो जी छबी असते चांगली तुमची ती तिथे पडत असते. तर तुमचं जे इम्प्रेशन आहे ते चांगलं पडत असतं जो पण तुमचा इंटरव्ह्यू घेत असेल तो. कारण तो एकाच ठिकाणी तुमचे सगळे स्किल, एक्सपिरियन्स, प्रोजेक्ट सगळं एका ठिकाणी पोर्टफोलिओवरती बघत असतो. आणि एवढं होऊन जरी पण तुम्हाला जर प्लेसमेंट मिळत नसेल तर सगळ्यात जो रामबाण उपाय जो आहे
तो आहे तुम्ही 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स करू शकता तुमच्या जवळच्या सिटीमध्ये जाऊन. तिथे जाऊन तुम्हाला सांगायचं की मला तुमचा जो पण समजा तुम्हाला जावामध्ये करायचं असेल, वेब डेव्हलपमेंट करायचं असेल, सायबर सिक्युरिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही 6 महिन्यांचा कोर्स करू शकता आणि त्यांना सांगू शकता की मला प्लेसमेंट पण पाहिजे. ते काय करतात आधी तुम्हाला 6 महिने ते तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देतील, पूर्ण कोर्स शिकवतील आणि त्यानंतर तुमचा कोर्स झाल्याच्या नंतर ते कंपनी आणून देतील. म्हणजे कंपनी तुमच्या तिथे येईल, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बसायचंय, चांगलं परफॉर्म करायचंय. त्यानंतर तुम्ही त्या कंपनीमध्ये सिलेक्ट होऊन जाल. हा एक सोपा मार्ग आहे. जर तशी प्लेसमेंट मिळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तिथून प्लेसमेंट मिळवू शकता सर्टिफिकेट कोर्स करून. आणि याच्या व्यतिरिक्त जर अजून पण तुम्हाला काही माहिती हवी असेल, काही डाऊट असेल किंवा सर्टिफिकेट कोर्स कसा करायचा, कुठून करायचा, कोणती त्याची फी किती आहे, या सगळ्या जर गोष्टी माहिती पाहिजे असेल तर मग कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय देईल किंवा एक नवीन व्हिडिओ सर्टिफिकेट कोर्सवरती पण मी बनवून तुम्हाला देईल. कारण याच्याविषयी पण अजून जास्ती कोणाला माहिती नाहीये. ते कसं करायचं, प्लेसमेंट कशी मिळवायची याच्याविषयी पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगून टाकेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण त्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला मग मिळून जाईल.